तो नमस्कार मित्रांनो, आज आपण काय बघणार आहोत? सिम्युलेशन बघणार आहोत. सिम्युलेशन म्हणजे काय? तर हे सिम्युलेशन टॉपिक डिसिजन सायन्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी टाइम 10 मार्क्सला हे क्वेश्चन्स येत असतं सिम्युलेशनमध्ये. तर सिम्युलेशनमध्ये काय असतं मित्रांनो? सिम्युलेशन म्हणजे रिअल लाईफ सिच्युएशनला एक आर्टिफिशियल वेने बघणे. तर फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला आपले सायंटिस्ट मिशन चंद्रयान बघत आहेत सध्या, तर मिशन चंद्रयान अंतर्गत आपल्या सायंटिस्टला आपल्याला चंद्रावरती पोहोचवायचे. असं डायरेक्टली आपण चंद्रावरती पोहोचू शकत नाही. चंद्रावरचे एन्व्हायरमेंट काय, त्याची परिस्थिती काय, हवामान कसं आहे, त्याचे रूट्स कसे आहेत, त्याचे सॉईल कशी आहे, त्याच्यावरती आपली ह्युमन सस्टेन करेल का नाही करेल, हे सर्व गोष्टी एखाद्या रिअल लाईफ एन्व्हायरमेंटमध्ये आपण टेस्ट करत असतो. आणि ते टेस्टिंगमध्ये आपण रिअल इन्साइट्स घेत असतो, जे की आपल्याला ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये आणि रिअल लाईफमध्ये त्याला इम्प्लिमेंट करत असतो. हे आपलं जे असतं ना सिम्युलेशन, हे ट्रायल अँड एरर मेथडनं असतं. ठीक आहे. ट्रायल अँड एररनं काय असतं, आपण याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे आहेत आपल्याला ते चेंजेस करू शकतो आणि आपल्याला ॲक्च्युअल जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहे ते आणू शकतो. त्यामुळे आपण सिम्युलेशन वापरत असतो. दरवेळेस एक्झामला क्वेश्चन काय येतो, तर त्याचं आपण एक दोन एक्झाम्पल घेणार आहोत. खूप इझी आहे, लक्ष देऊन बघा. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत पण असेल क्वेश्चन काय दिलेलं आहे. तर ब्राईट बेकरी कीप स्टॉक ऑफ पॉप्युलर ब्रँड ऑफ केक. प्रिव्हियस एक्सपिरियन्स इंडिकेट्स दॅट द डेली डिमांड आज बिलो. तर डेली डिमांड आपल्याला काय दिलेलं आहे? 0, 10, 20, 30, 40. आणि प्रोबॅबिलिटी काय दिलेली आहे त्याची? डिमांड प्रोबॅबिलिटी 0.01. ठीक आहे, इथं पण लिहिलेलं आहे मी 0.01, 0.20, 0.15, 0.50, 0.12 आणि 0.2. कन्सिडर द फॉलोइंग रँडम नंबर्स. रँडम नंबर्स काय आहेत? तर 48, 78, 19, 51, 56, 77, 15, 14, 68, 09. Using this sequence, simulate the demand for next 10 days. Find the daily balance stock if the owner has decided to make 30 cakes per day. म्हणजे आपल्याला डेली बॅलन्स काढायचं आहे. तर कसं काढणार आपण? ह्या पर्टिक्युलर अशा टाईपचे क्वेश्चन दिलेले असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला डेली डिमांड दिलेली असते, प्रोबॅबिलिटी दिली असते, कधी कधी आपल्याला फ्रिक्वेन्सी पण दिलेली असते. फ्रिक्वेन्सीवरनं पण प्रोबॅबिलिटी काढायचं असतं आपल्याला. ते कसं काढायचं आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये फ्रिक्वेन्सीचं घेऊ. आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये कसं सॉल्व्ह करायचं, तर आपल्याला काय म्हणलेलं आहे? डेली डिमांड त्यांनी काढायला सांगितलेलं आहे. तर कसं काढणार? तर लक्ष द्या इकडे. सर्वात पहिलं असं डिमांड आणि प्रोबॅबिलिटीचा चार्ट आपल्याला दिलेला असतं आणि हे रँडम नंबर्स पण दिलेलं असतं. तर आपल्याला काय करायला, सिम्युलेट फॉर नेक्स्ट 10 डेज म्हणलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट 10 डेज. तर कसं सिम्युलेट करणार ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलला? ठीक आहे, सगळ्यात पहिलं प्रोबॅबिलिटी दिल्यानंतर आपल्याला 100% क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी काढायची. क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी काय माहीत असतं तुम्हाला? कसं काढायचं क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी? तर सगळ्यात पहिलं क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीसाठी जे फर्स्ट व्हॅल्यू असते आपली ते जशाच तसं इथं घ्यायचं. इथं काय दिलेलं आहे? 0.01. नेक्स्ट हे व्हॅल्यू आहे ना, ह्या व्हॅल्यूमध्ये ॲड करून घ्यायची. कसं घेणार? 0.01 प्लस 0.20 म्हणजे 0.21. नेक्स्ट क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी ह्याच्यासाठी कसं काढणार? 0.21 प्लस 15 म्हणजे 0.36. 0.36 प्लस 50 म्हणजे याची क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी आहे 0.86. 0.86 प्लस 12 दॅट विल बी 0.98 आणि 0.98 प्लस 0.02 म्हणजे कसं येणार? 0.02. तर आपलं येणार 1. नेक्स्ट काय आपलं? 50 डिमांड आहे आपली आणि 0.02. तर 0.98 प्लस 0.02 काय येणार? 1.00. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी काढायची असते. कशी काढायची? जशाच तसं पहिली व्हॅल्यू आल्यानंतर त्याच्यात दुसरी व्हॅल्यू ॲड करायची, तिसरी व्हॅल्यू येणार, तिसरी व्हॅल्यू प्लस चौथी व्हॅल्यू, पाचवी प्लस सहावी, सातवी प्लस आठवी, 9वी व्हॅल्यू, 9वी प्लस 10वी, 11वी व्हॅल्यू. क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी झाल्यानंतर आपल्याला ह्या पर्टिक्युलर सिम्युलेशन्समध्ये रँडम नंबर अलोकेशन करायचं असतं. रँडम नंबर अलोकेशन. ठीक आहे. हे रँडम नंबर अलोकेशन कशासाठी लागतं आपल्याला? सिम्युलेशन आहे, आपण काय करतो? याला टेस्ट करतोय, ट्रायल अँड एरर मेथडमध्ये टेस्ट करतोय. त्याच्यासाठी आपल्याला रँडम नंबर म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आली तर कशामध्ये बसणार आहे, तर ते रँडम नंबर आपण जर 2 डिजिटचं असेल आपलं संख्या दिलेली आपल्याला, तर आपण 2 डिजिटमध्ये रँडम नंबर अलोकेशन करतो. जर आपल्याला 3 डिजिटची संख्या दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे? 0.02. आता इथं समजा 0.02 दिलं आहे, तरी 3 डिजिट झालं, तर आपण ह्याला 3 डिजिटचे रँडम अलोकेशन करतोय. तर रँडम अलोकेशनला काय करायचं असतं? सुरुवातीला इथं लिहायचं रँडम नंबर अलोकेशन. रँडम नंबर अलोकेशन लिहिल्यानंतर कसं करायचं? त्याच्यासाठी सोपी ट्रिक आहे. हे आपण रँडम नंबर 2 डिजिट अलोकेशन म्हणजे 00 to 99 अलोकेट करतो आणि या 3 डिजिटमध्ये 00 to 999 अलोकेट करतो. तर आता आपल्याकडे 2 डिजिटचे आहेत. ठीक आहे. तर 2 डिजिटसाठी कसं करणार? पहिलं स्टार्ट होणार 0.0 पासून, तर लिहा सगळे 00 आणि
इथे काय आहे 1 आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू कमी घ्यायची. काय करायचं, इथं जे व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू कमी घ्यायची, 0.00 टू 0.00. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं, ह्याची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा कमी घ्यायची, म्हणजे इथनं स्टार्ट होणार 0.1 टू 0.20, एकने कमी. नेक्स्ट काय 0.21 पासून स्टार्ट होणार, कारण इथं आपण 20ला संपवलं. ह्याच्या एकनं कमीनं संपवायचं आणि वरच्या व्हॅल्यूनं स्टार्ट करायचं. म्हणजे आता इथं काय करणार आपण, स्टार्ट 0.21 ह्याच्या अगोदरची, आणि इथं 0.36 म्हणजे एकने कमी करायचं आपल्याला 0.35. ठीक आहे. आता इथं काय करायचं, इथं एंड कितीने झालं 0.35, म्हणजे आपण आता स्टार्ट करायचं 0.36. इथं किती आहे 86 आहे, म्हणजे 0.85ला स्टॉप करणार. नेक्स्ट आता काय करायचं, 0.85 झालेला आहे, तर पुढची व्हॅल्यू काय 0.86ने स्टार्ट करायची. 0.86 प्लस 98 आहे 0.97 नंबर अलोकेशन. आणि नेक्स्ट काय 97 आहे, म्हणजे इथं 98ने स्टार्ट होणार, 98 टू 0.99. एकचा आपण डिफरन्स ठेवतो. कशासाठी ठेवतो, तर आपण एरर्स जे आपण पकडलेले आहेत त्याला सफाईज करण्यासाठी आपण नंबर ठेवतो. कसं केलं, रॅन्डम नंबर 00 टू 99 असतात. फर्स्ट व्हॅल्यू 0.1 आहे, त्याच्यामुळं ह्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू आपल्याला कमी घ्यायची असते सेकंड पोझिशनमध्ये. ठीक आहे. तर 00 पासून 00 एक व्हॅल्यू काय 0च येणार. ठीक आहे. नेक्स्टमध्ये ह्याच्या पुढची व्हॅल्यू इथं घ्यायची असते, म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू हे पण आपण कन्सिडर करू शकतो 0.1 टू 0.20. देन नेक्स्ट व्हॅल्यू काय 0.21 टू 0.35, ह्याच्यापेक्षा एकनी कमी इकडली व्हॅल्यू येणार. ह्याच्यापेक्षा एकनी जास्त चालू करायची आणि ह्याच्यापेक्षा एकनी कमी करायची. नेक्स्ट कसं काय 0.85 झालं होतं, तर 86 स्टार्ट होणार, आणि इथं 98ने संपलं म्हणजे 97ने इकडे संपणार. देन इकडे 97 संपलं म्हणजे 98ने इथं स्टार्ट होणार आणि 99ला खतम होणार, कारण आपली हायस्ट लिमिट 99 आहे. 99 हायस्ट असल्यामुळं इथं एकला आपण कन्सिडर करत नाही, कारण आपण एखादा चान्सेस ऑफ एरर्ससाठी आपण व्हॅल्यू कमी घेतो. इथंपर्यंत क्लिअर आहे. ह्याच्यानंतर काय करायचं, त्यांनी काय सांगितलं, रॅन्डम नंबरचं सिम्युलेशन करा म्हणलेलं आहे. रॅन्डम नंबरचं सिम्युलेशन कसं करणार, तर आता हे लिहून घ्या तुम्ही, बोर्डवरती पुरणार नाही, त्याच्यामुळे मी डबल हे चार्ट काढणार आहे. ठीक आहे. तर काय काय काढायचं चार्टमध्ये, लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आपल्याला रॅन्डम नंबर्स दिलेले आहेत आणि नेक्स्ट 10 डेज म्हणलेलं आहे, तर सगळ्यात पहिलं डेजसाठी एक कॉलम घ्यायचं, डेज. ठीक आहे. देन रॅन्डम नंबर दिले, ते रॅन्डम नंबर्स लिहून घ्यायचे आपल्याला, कारण त्याला सिम्युलेट करायचं आपल्याला रॅन्डम नंबर्स. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, डेली डिमांड दिलेली आहे. क्वेश्चनमध्ये किती दिलेलं आहे 30 केक्स पर डेज, तुम्हाला दिसत असेल क्वेश्चन बघा, 30 केक्स पर डे, त्याच्यामुळे आपण डेली डिमांड इथं घ्यायचं. ठीक आहे. आणि हे कॉलम करून घ्यायचं. आता डेज किती म्हणले 10, मग 10 लिहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रॅन्डम नंबर काय काय दिले ते लिहून घ्या. 48 नंतर काय 78 नंतर काय 19 51 56 77 15 14 68 09. आता हे डेली डिमांड आपल्याला किती आहे ह्या पर्टिक्युलर केसमध्ये, तर हे कसं काढणार आपण, तर आपण जे पहिल्या सुरू चार्ट हे केला, कट केला, तर त्या चार्टमधून आपल्याला डेली डिमांड निघणार, जे की रॅन्डम ॲलोकेशन आपण केलं होतं त्याची ओरिजिनल व्हॅल्यू काय इथं घ्यायची असते आपल्याला. तर त्या चार्टसाठी मी काढलेला चार्ट माझा डिस्प्ले करतो इकडे. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटीचा चार्ट आपल्याला मी इकडे डिस्प्ले करतो. ठीक आहे. तर फर्स्ट आपली किती आहे रॅन्डम नंबर 48. तर आपल्या आलेला जे मी इकडे लिहून घेतो. ठीक आहे. शॉर्टसाठी आपले जे रॅन्डम नंबर अलोकेशन केलं होतं ना, रॅन्डम नंबर अलोकेशन, ते चार्ट मी इकडे परत लिहितो. ठीक आहे. फर्स्ट आपला काय होता 00 0.012 0.20 0.21 टू 0.35 0.36 टू 0.85. ठीक आहे. हे चार्टवरनं आपण 0.86 टू 0.97 0.98 टू 0.99 ह्याची आपली डेली डिमांड किती होती 0 10 20 30 40 50. हे चार्ट आपल्याला लक्षात लागतं. ठीक आहे. डेली डिमांड आपल्याला दिलं होतं. तर आता ह्या पर्टिक्युलर रॅन्डम नंबरमध्ये बघायचं की हे आपल्या अलोकेटेड अगोदरच्या रॅन्डम नंबरमध्ये किती डिमांड होती. 48 कशामध्ये बसते बघा 0.36 टू 85. ह्या नंबरमध्ये 48ची व्हॅल्यू येत आहे आपली 0.48 कन्सिडर करायचं. तर ह्या नंबरमध्ये येत आहे म्हणजे डेली डिमांड किती आली आपली इथं लिहून घ्यायचं 30. देन 78 कुठल्या नंबरमध्ये येते बघा इथंच येते. देन 30. देन 19 चेक करा कुठे व्हॅल्यू येते सेकंडमध्ये येते त्याची डिमांड किती आहे 10. देन 51 कशात येते इथेच येते थर्ड नंबरला 30 डिमांड आहे त्याची डेली डिमांड. ठीक आहे. देन 56 दिले 56 पण ह्याच्यामध्येच येते 30. देन काय 77 कुठे येते इथेच येते 77 पण 30.
देन 15 बघा, 15 इथे येते, 10 डिमांड आहे 15ची, ठीक आहे, 10 15. देन 14 पण इथेच येते, 10 डिमांड आहे. देन 68 इथेच येते 30 आणि 09 आहे म्हणजे सेकंड इथेच 10 येते. ठीक आहे, इथंपर्यंत कळलं आपलं कसं कसं अलोकेट केलं आपण. हे रॅन्डम इंटरवल ज्या आपण अगोदर बनवलं होतं चार्ट, त्याच्यामधलं डेली डिमांड आणि रॅन्डम अलोकेशन. ह्या रॅन्डम अलोकेशनमध्ये आपल्याला हे दिलेले रॅन्डम अलोकेशनचा नंबर फाइंड करायचा की कुठं बसतंय आणि त्याच्यानुसार आपली डेली डिमांड इकडे आपण एक्स्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, तरी तो 48 आहे त्याच्यामुळे 48 ह्या चार्टमध्ये बसतं. सेम तसंच आपण दुसऱ्यासाठी पण काढलो आणि त्याची डेली डिमांड ओरिजिनल किती होती ती व्हॅल्यूज आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, ह्याचं टोटल करून घ्यायचं. किती आहे डेली डिमांड? 30 30 60 60 प्लस 30 90 प्लस 10 100 100 प्लस 60 दॅट विल बी 160 प्लस 20 180 180 प्लस 40 दॅट वुड बी 240. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एक आयडेंटिफिकेशन करायचं. काय करायचं आयडेंटिफिकेशन? हे चार्ट खोडून टाकतो मी आता. कुठं कुठं शॉर्टेज होते आपल्याला, शॉर्टेज फाइंड आउट करा म्हणून दिलेलं नाही आहे ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये. तर शॉर्टेज कुठं कुठं होते चेक करा. स्टॉक बॅलन्स विचारलं होतं आपल्याकडे. ठीक आहे, आणि ओनर काय करते 30 केक्स पर डेज, त्याचं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे आपल्याला 30 केक्स पर डेज तो ठेवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे इथं स्टॉक किती आहे आपला? 0च राहणार, कारण डेली डिमांड सॅटिस्फाय झाली 30 आहे. ओनर पण 30ची अपेक्षा आहे त्याला. ठीक आहे, 30 30 0 झालं, 30 30 0 झालं. म्हणजे आता ह्या इथं 10 मध्ये 30 एक्सपेक्टेड आहे परंतु ह्याच्याकडे 10च आहेत, त्याच्यामुळे 20चा शॉर्टेज झाला. ठीक आहे, नेक्स्ट 30 0 0 0. आता इथं परत शॉर्टेज पडला 20चा, इथं शॉर्टेज पडला 20चा, इथं 0 बरोबर आहे 30चा आणि इथं 20चा. तर टोटल शॉर्टेज आपलं 80चा झालेला आहे आणि आपल्याला डेली डिमांड 240 आहे. मग त्याने नंतर काय करायचं, पर्टिक्युलर आपल्याला ह्या टोटल 10 नंबरचा अवरेज घ्यायचं. कधी पण जे आपल्याला जेवढे नंबर दिलेले आहेत तेवढ्या नंबरचा ह्या डेली डिमांडमध्ये आपल्याला काय काय सांगितलं त्यानं त्याचा अवरेज घ्यायचं. म्हणजे अवरेज डेली डिमांड. ठीक आहे, डेली डिमांड इक्वल टू ह्याची ॲडिशन करायची. 30 प्लस 60 किती आलेली आहे? 240. ठीक आहे, अवरेज किती आलेलं आहे? 240. किती नंबर्स आहेत? 10 नंबर्स आहेत. 240/10 म्हणजे 24 केक्स पर डे. या अवरेज डिमांड किती आहे आपली? 20 केक्स पर डे. म्हणजे इथे ओनरने काय पकडलं होतं, डेली 30 केक बनवणार, परंतु ह्या पर्टिक्युलर डेमध्ये 30 कपले, ह्याच्यामध्ये कपले, ह्याच्यामध्ये नाही कपले, म्हणजे 20 आपल्याकडे स्टॉक बॅलन्स उरलेला आहे. ठीक आहे, तर तसंच इथे पण 20चा स्टॉक उरलेला आहे, इथं पण टोटल स्टॉक आपला 80चा उरलेला आहे. हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं नव्हतं, एक्स्ट्रा आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आपल्याला अवरेज डिमांड नेक्स्ट 10 डेजसाठी सिम्युलेट करायला सांगितलं होतं, ते आपण केलेलं आहे. 20 केक्स पर डे हे नेक्स्ट 10 डेजसाठी आपलं अवरेज असणार आहे. हे आन्सर झालेलं आहे आपलं. ठीक आहे, कसं कसं करायचं, रॅन्डम नंबर आपल्याला डेज दिलेलं असं, डेली डिमांड दिली असती, प्रोबॅबिलिटी दिली असती. प्रोबॅबिलिटीला कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी करून घ्यायचं. कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी नंतर आपल्याला रॅन्डम नंबर अलोकेशन करायचं. 0 to 99 2 डिजिट असेल तर. ठीक आहे, त्याला आपण रॅन्डम नंबर अलोकेशन्स केलेलं आहे. रॅन्डम नंबर अलोकेशन केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट रॅन्डम नंबर दिलेला असतं आणि सिम्युलेट फॉर नेक्स्ट 10 डेज असं क्वेश्चनमध्ये बोललेलं असतं. ते लिहून घ्यायचं नेक्स्ट 10 डेज आणि रॅन्डम नंबर जे दिलेले आहेत ते. त्याच्यानंतर डेली डिमांड पहिल्याच्या चार्टमध्ये, हे चार्ट खोडलेला इथं लिहिला होता मी चार्ट, त्या चार्टनुसार डेली डिमांड 30 आहे. कुठल्या हे रॅन्डम नंबर कुठल्या चार्टमध्ये बसतंय आणि त्याची ओरिजिनल डिमांड किती होती ते आपण इथं लिहून घ्यायचं. ते लिहून घेतलेलं आहे आपण. आणि अशा प्रकारे आपलं 240 ह्याचं डेली डिमांडचं अवरेज आलेलं आहे. म्हणजे 240 आपलं खपलेलं आहे टोटल 10 दिवसामध्ये स्टॉक. तर अवरेज किती येणार? 24 केक्स पर डेज. आणि आपल्याला सांगितलं होतं ओनर्स 30 केक्स पर डे बनवणार आहे. तर त्याच्यामुळं त्याला एवढा 80 केक्सचा लॉस झालेला आहे. हे आपण ह्याच्यावरनं समजलेलं आहे. ठीक आहे, तर अजून एक आपण अशाच टाईपचं एक एक्झाम्पल घेऊ. 2 मिनिटात आपण लिहून घेऊ एक्झाम्पल अगोदर. ठीक आहे, तर एक अनाउन्समेंट करायचं. आपण काय करतो, FM आणि DS साठी लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहे. ज्यांना ज्यांना FM बॅक आहे किंवा ज्यांचा रेग्युलरमध्ये आहे त्यांना 1 वे मध्ये क्लिअर करायचा थोडा डिफिकल्ट वाटतं, अशा विद्यार्थ्यांनी FM आणि DS साठी रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करून, हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून माझ्याशी डाऊट विचारू शकता आणि डिस्कस करू शकता. तर यामध्ये आपल्याला जर डेमो बघायचे असतील तर युट्यूबवरती बघू शकता तुम्ही. आणि रजिस्टर करायचं आहे तर ह्या लिंकवरती जाऊन रजिस्टर करा. आपण भेटूया लाईव्ह क्लासेसमध्ये. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे चेक करू. तर फॉलोइंग डेटा रेफर्स टू द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टुडंट अब्सेंटिझम पर वीक इन अ क्लास. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. काय दिलेले? 0 5 10 15 20 25. देन फ्रिक्वेन्सी त्यांची किती दिलेली आहे? अब्सेंटिझम 4 12. ठीक आहे, 16 42 10 06. ठीक आहे, सिम्युलेट द स्टुडंट अब्सेंटिझम फॉर नेक्स्ट 10 वीक्स
ऑल्सो फाइंड आउट द ॲव्हरेज ॲब्सेंटिझम, यूज द फॉलोइंग रँडम नंबर्स टू सिम्युलेट. ठीक आहे, हे आपल्याला रँडम नंबर्स दिलेले आहेत आणि सिम्युलेट फॉर नेक्स्ट 10 वीक्स फॉर स्टुडंट ॲब्सेंटिझम सांगितलेलं आहे. तर आता हे फ्रिक्वेन्सीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ह्या फ्रिक्वेन्सीचा क्वेश्चन जेव्हा जेव्हा दिलेला असेल तेव्हा आपल्याला प्रॉबेबिलिटी 100% लागत असते आपल्याला ह्या पर्टिक्युलर सिम्युलेशनसाठी. म्हणजे कोणतंही सिम्युलेशन असाल तर आपल्याला प्रोबॅबिलिटी लागतेच लागते. तर आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, प्रोबॅबिलिटी दिलेली नाही. तर कसं काढणार प्रोबॅबिलिटी? तर इथे लिहायचं प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तर कसं काढणार? तर ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जेव्हा आपण 100ने डिवाइड करतो, प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 100. हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यात बसवा. 4 डिवायडेड बाय 100 0.04, 12 डिवायडेड बाय 100 0.12, 16 0.16, 42 0.42, देन काय 0.1, देन आहे 0.06. कळलेलं आहे इथंपर्यंत आपलं प्रोबॅबिलिटी. देन क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी कसं काढणार? क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीसाठी मी सांगितलं होतं तुम्हाला, क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तर कसं काढणार क्युम्युलेटिव्ह? पहिली व्हॅल्यू जशी असतं तसं 0.04. ठीक आहे, सॉरी इथं एक व्हॅल्यू चुकलेली आहे आपली. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये 22 दिलेला आहे त्याच्यामुळे इथं 0.22 येणार. देन 0.04 जशाच तसं घेतलेलं आहे. नेक्स्ट काय करणार? 0.4 प्लस 22 ॲड करणार म्हणजे 0.26 होणार. 0.26 प्लस 16 किती होत आहे? 0.42. करेक्ट आहे, चेक करा. ठीक आहे, 42 प्लस 42 काय येतं आपलं? 0.84. 0.84 प्लस 0.10 किती येतं आपलं? 0.94. 0.94 प्लस 0.06 दॅट वुड बी 1.00. क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी आलेली आहे आपली. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतो आपण? रँडम नंबर ॲलोकेशन. ठीक आहे, रँडम नंबर ॲलोकेशन कसं करतो रँडम नंबर ॲलोकेशन्स? तर 2 डिजिट असल्यामुळे 00 to 99 मध्ये आपण रँडम नंबर ॲलोकेशन करतो. ठीक आहे, 00 to 99. आता इथं स्टार्ट 00 to ह्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू कमी 0.03. ठीक आहे, देन काय ह्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू जास्त घेतो आपण 0.04 प्लस 0.25. नेक्स्ट काय 0.26 टू 0.41, 0.42 प्लस 0.83, देन 0.94 ते 0.84 टू 0.93 आणि 0.94 टू 0.99. कसं अलोकेशन केलेलं आहे? 0 to 99 अलोकेशन करायचं आपल्याला. तर जे व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा एक व्हॅल्यू इकडे सेकंड टाइमला आपलं 00 फर्स्ट स्टार्ट होणार, जिथे एंड होते त्याच्यापेक्षा ह्या क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीपेक्षा एक व्हॅल्यू कमी घ्यायची. ठीक आहे, 0.03 घेतलेलं आहे. नेक्स्ट काय करायचं? 0.3 घेतल्यामुळे ह्याच्या नेक्स्ट व्हॅल्यूपासून स्टार्ट करायचं 0.042. ह्याच्यापेक्षा परत एक व्हॅल्यू कमी घ्यायची 0.26 टू 0.25. नेक्स्ट काय केलं आहे? 0.42 आहे. इथं 25 ने एंड झालेलं आहे, स्टार्ट 26 ने होणार. इथं एंड किती आहे? 42 आहे, तर 41 ने एंड होणार. देन 41चं 42 न स्टार्ट होणार, इथं 84 आहे म्हणून 83. 83चं 84 न स्टार्ट होणार, इथं 94 आहे म्हणून इथं 93. देन 93 इथं झाले, 94 टू 1 आहे म्हणजे 99 इथं अलोकेट केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे? रँडम नंबर अलोकेशन फॉर नेक्स्ट 10 वीक्स म्हणलेलं आहे. तर आता मी इथंच पर्टिक्युलर चार्ट काढतो. ठीक आहे, नेक्स्ट 10 वीकचा हे फर्स्ट काढून घ्यायचा, फर्स्ट चार्ट. त्याच्यानंतर सेकंड चार्ट असा काढायचा. तर काय नेक्स्ट 10 वीकसाठी आपल्याला सांगितलेलं आहे. इथे लिहायचं वीक्स, नंतर काय दिलेलं आहे? रँडम नंबर दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, वीक्स कोणते कोणते? 10 वीक्स दिले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रँडम नंबर काय काय दिलेलं आहे? 87, 05, 30, 53, 89. ठीक आहे, 61, 19, 55, 23 आणि 58. ठीक आहे, रँडम नंबर्स दिलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट ॲब्सेंटिझम काढायचं आहे. तर कसं काढणार? नंबर ऑफ स्टुडंट ॲब्सेंटिझम हे रँडम नंबर कुठल्या सिरीजमध्ये येते बघा. 87 इथं दिसते मला 0.42. किती आहेत नंबर ऑफ स्टुडंट ॲब्सेंट? 87ला 20. इकडची व्हॅल्यू घ्यायची. देन इथं काय दिलं आहे? 0.5 दिलेलं आहे. 0.5 कुठं बसते? इथं बसते.
किती आहेत ॲबसेंट, 5 स्टुडंट ॲबसेंट आहेत. देन 30 नंबर दिलेला आपल्याला, 30 नंबर इथे बसतो पर्टिक्युलरली, किती आहेत, 10 स्टुडंट ॲबसेंट आहेत. देन 53 आहे आपल्याकडे, 53 कुठं बसते, इथेच बसते, किती आहेत, 15 आहेत. ठीक आहे, 15 स्टुडंट्स ॲबसेंट आहेत. देन आपल्याला काय दिलेलं आहे नेक्स्ट, 89 कुठं बसते, इथे बसते पर्टिक्युलरली, इथे किती ॲबसेंट आहेत, 20. 61 कुठे बसते, इथे बसते 61, 15. 19 कुठं बसते, चेक करा, 19 इथे बसते, 5 स्टुडंट्स. देन 55 बघा, इथेच बसते 55, 15 स्टुडंट्स. देन 23 सेकंडला बसते 5. आणि लास्ट आपलं 58 कुठं बसते, ह्या कॉलममध्ये बसते, किती आहेत, 15. करा आज बेरीज, 20 + 5 25, 25 + 10 35, 35 + 15 50, 50 + 2 20, 70, 70 + 15 85, 85 + 5 90, 95 + 90 + 15 105, 105 + 20, दॅट वुड बी 120. देन काय करायचं आपल्याला, ॲव्हरेज घ्यायचं याचं, ॲव्हरेज स्टुडंट ॲबसेंटिझम इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय नेक्स्ट 10 वीक्स बोललेला आहे, तर ह्याची व्हॅल्यू आली आपल्याला 12. द ट्वेल्व नंबर ऑफ स्टुडंट्स विल बी ॲबसेंट, असा त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे, तर हे ॲव्हरेज 120/10 इज इक्वल टू 12 स्टुडंट्स पर वीक लिहायचं ॲबसेंटिझम. हे झालं आन्सर आपलं. ठीक आहे, कसं काढलेलं आहे एक वेळेस चेक करू. हे दिलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ ॲबसेंट स्टुडंट, फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सीवरनं प्रॉबेबिलिटी कसं करायचं, प्रॉबेबिलिटी फ्रिक्वेन्सी बाय 100 केलं, प्रॉबेबिलिटी आली. कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी कशी घ्यायची, जसं तसं व्हॅल्यू परत क्रॉस ॲडिशन करत जायचं, त्याच्यानंतर कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी आली. रँडम नंबर अलोकेशन कसं करतो, 0 to 99 मध्ये आपण अलोकेशन करतो, तसंच अलोकेशन आपण इथं करून घेतलेलं आहे. देन आपल्याला नेक्स्ट 10 वीकसाठी स्टुडंट ॲबसेंटिझम सिम्युलेट करायचे, तर 10 वीकसाठी 10 वीक्स लिहून घेतले आपण, रँडम नंबर जे दिलेले आहेत ते लिहून घेतले. आता हे रँडम नंबर 87 कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये बसतात ते चेक करायचं. ठीक आहे, त्याच्या नंबर ऑफ स्टुडंट्स किती ॲबसेंट आहेत तर ते लिहून घ्यायचं तिथं जसं तसं. शेवटी ॲव्हरेज स्टुडंट ॲबसेंटचं काय करायचं, हे करायचं, ह्याची बेरीज करायची नंबर ऑफ स्टुडंटची डिवायडेड बाय 10 वीक्स असल्यामुळे 10 वीक्स केलं, 12 स्टुडंट्स पर वीक ॲबसेंट असतात आपले. ह्या अशा प्रकारे हे सिम्युलेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ह्याच्यामध्ये आपण काय चेंजेस करायचे आहेत, काय करायचं, अजून कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम्स येतात ते बघूया. मोस्टली अशाच टाईपचे प्रॉब्लेम येतात, जेवढे तुम्ही PYQ बघाल तर तुम्हाला अशा टाईपचे प्रॉब्लेम दिसत असतील. ठीक आहे, तर आपण लाईव्हमध्ये बघूया काय ह्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी असतील तर. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.